क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कैशिरी त्रिपुरारी सांगितले. 18व्या अध्यायातील ओवी क्रमांक 1851 ही आहे. इथून पुढे म्हणजे ओवी क्रमांक 1858 पर्यंतच्या ओव्यांमध्ये ज्ञानदेवांनी आपली गुरु परंपरा सांगितली आहे. या गुरु परंपरेतून प्राप्त झालेले ज्ञान सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांचे आज्ञेने व कृपेने हे गीतेचे देशिकार लेणे घडवून आपल्यासारख्या असंख्य सामान्य लोकांचे हाती दिले. अशी ही आदी गुरु परंपरा श्री शंकरांपासून आलेली असून ती पुढील प्रमाणे आहे. सर्व प्रकारचे ज्ञान ज्यांच्यापासून या त्रिजगताला झाले ते सर्व गुरूंचे गुरु म्हणजे आपल्या भाषेत महागुरु म्हणजेच भगवान श्री शंकर किंवा महादेव. एकदा काय झाले, शक्ती माता पार्वती आणि शंकर भगवान दोघे निवांत बसले होते. त्याच वेळी शक्ती माता पार्वतीच्या मनात असे आले की ह्यांच्याजवळ जगाचे सर्व ज्ञान आहे आणि हे फक्त ह्यांच्याच जवळ आहे म्हणजे महादेवांच्याच जवळ आहे. आपल्याला सुद्धा त्यातले ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणून तिने भगवंतांना विनंती केली की तुमच्याजवळ असलेले ते ज्ञान मला पण तुम्ही सांगा, मलाही ते द्या. आता पार्वतीची ती विनंती ऐकून भगवान शंकर तिला घेऊन क्षीरसागराचे काठी अगदी एकांत स्थळी गेले. तेथे त्यांनी हे सर्व ज्ञान माता पार्वतीला अगदी मनापासून सांगायला सुरुवात केली. भगवान म्हणजे भगवान शंकर अगदी तल्लीनतेने तिला सांगत होते. पण ज्ञानासारखा अति गहन विषय ऐकताना मात्र पार्वती अगदी कंटाळून गेली आणि मग काय तिला झोप येऊ लागली आणि थोड्याच वेळात ते ऐकताना हुंकार देणारी पार्वती हळूहळू निद्रेच्या अधीन झाली. आणि मग त्यानंतर श्री शंकरांना तिच्याऐवजी दुसरेच कोणीतरी हुंकार देत आहे आणि ते ज्ञान ऐकत आहे हे लक्षात आले. आता हे हुंकार देणारे कोण आहे, तर हे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द भगवान विष्णू तिथे गुप्त रूपाने येऊन ते ऐकत होते. आणि असे सांगतात की त्यांनी अगदी सूक्ष्म रूप घेतले व एका माशाच्या पोटात येऊन राहिले. हुंकार कोणीतरी वेगळेच देत आहे ही गोष्ट महादेवांच्या लक्षात आली आणि त्यांनी बघितले आणि त्यांनी त्याला सांगितले, त्या ऐकणाऱ्याला असं सांगितले की मी तुम्हाला ओळखलं आहे बरं, तुम्ही या त्रिभुवनाचे पालन करते भगवान श्री विष्णू आहात. तेव्हा आता आपण प्रगट व्हा आणि यानंतर हे सर्व ज्ञान तुम्ही भूतलावर अवतार घेऊन सर्व लोकांना देण्याचे महत्कार्य करा. आता तसेही तुम्ही माशाच्या पोटात बसून हे ज्ञान ऐकले आहे, तेव्हा तुमचा पुढील जो अवतार आहे तो मत्स्येंद्रनाथ या नावाने ओळखला जाईल. त्यानंतर खरोखरच भगवान विष्णू मत्स्येंद्रनाथ भूतलावर अवतरले आणि सर्वत्र संचार करत सप्तशृंगी पर्वतावर आले. तेथे त्यांना एक चौरंगीनाथ भेटले. चौरंगीनाथ म्हणजे काय, तर त्यांना हातपाय नव्हते आणि म्हणूनच त्यांना चौरंगी हे नाव पडले असावे. मत्स्येंद्रनाथांना त्याची दया आली. त्यांनी त्यांच्यावर कृपा केली. भगवान शंकरांकडून प्राप्त झालेले सर्व ज्ञान त्यांनी त्यांना दिले आणि काय आश्चर्य, त्याबरोबरच त्यांना पूर्ववत असे हातपायही प्राप्त झाले. आता मला असं वाटतं की ज्ञानावाचून असलेला माणूस हा हातपाय नसलेल्या माणसासारखा परावलंबी असतो आणि हे सांगण्यासाठीच ह्या चौरंगीनाथांचे उदाहरण या गोष्टीत दिलेले असेल. असो, मग हे ज्ञान मत्स्येंद्रनाथांनी गोरखनाथ यांना दिले. गोरखनाथांनी ते ज्ञान पुढे गहिनीनाथांना दिले आणि त्यानंतर ते ज्ञान गहिनीनाथांनी
ज्ञानदेवांचे थोरले बंधू श्री निवृत्तीनाथ, जे साक्षात भगवान शंकराचा अवतार मानले जातात, त्यांना दिले. म्हणजे गंमत बघा, शंकरांपासून आलेले सर्व ज्ञान परत त्यांच्याचपर्यंत गेले. असो, मग त्यांनी मात्र हे ज्ञान आपले छोटे बंधू श्री ज्ञानदेवांना दिले. आणि त्याच वेळी निवृत्तीनाथांच्या सद्गुरूंनी त्यांना अशी आज्ञा केली होती की आद्य गुरु शंकरापासून चालत आलेली ही ज्ञानाची परंपरा आत्तापर्यंत एक गुरु एक शिष्य या स्वरूपात मर्यादित राहिलेली आहे. पण तुम्ही मात्र ही विद्या कलियुगातील अत्यंत त्रस्त झालेल्या, संसाराने पिडलेल्या अशा सामान्य लोकांना द्या. त्यांना त्या संसार तापातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा आणि मुक्तीचा सहज सुलभ मार्ग त्यांना उपलब्ध करून द्या. आणि म्हणूनच मग सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांनी ती सर्व विद्या ज्ञानदेवांना दिली. आणि ज्ञानदेवांच्या सद्गुरूंनी सांगितलेले कार्य त्यांनी आपल्या या सत्शिष्याकडून म्हणजे ज्ञानदेवांकडून करून घेतले. ते कार्य म्हणजेच 18,000 ओव्यांचा भावार्थ दीपिका हा महान ग्रंथ आहे. श्री ज्ञानदेवांना लाभलेली अशी ही थोर गुरुपरंपरा आहे. या सर्वच महान अशा सद्गुरूंना माझे शत शत दंडवत.